कम्युनिकेट सुद्धा करू शकता तुम्ही मॅनेज करून. तर बाकीचं बोलू नका. क्रांती किंवा इव्होल्यूशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. सजीवांचा जन्म पृथ्वीवर कसा झालाय, कशा प्रकारे किंवा त्याचे पुरावे काय. आपण आज त्याचे पुरावे पाहणार आहोत की व्हॉट आर द एव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्यूशन. यू सी अबाउट similarities in characters like this is the evolution of we can that living organisms are started in the ocean, that is from unicellular to multicellular, as like this the evolution is formed. म्हणजे क्रांती कशी झाली एक पेशीय प्राण्यापासून मल्टीसेल्युलर प्राण्यापर्यंत ती झालेली आहे. मग याचे पुरावे काय ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे पाहायचे आहेत. या आपल्या अभ्यासक्रमासाठी 6 पुरावे दिलेले आहेत. Evidences one by one you can see about that the evidences. Morphological first evidence आहे तो आहे morphological evidence. आता morphology म्हणजे काय तर बाह्य रूपी किंवा याप्रमाणे ही उत्क्रांती झाली आहे. लहान प्राण्यापासून मोठे प्राणी हे बनत गेले. पण हे एका दिवसात झालेले का नाही. that takes longer time, everlasting process. याप्रमाणे we see what is the difference. We see here what are the similarities. There is the position of nostril, position of ear, shape of the lip. We see हे प्राणी सगळे वेगवेगळे पण त्यांच्यामध्ये बदल दिसतोय का आपल्याला. From this we can conclude that all having the common ancestor. म्हणजे आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहे हे आपण याच्यावरनं पिक्चोरिकली पाहू शकतो. हा झाला पहिला एव्हिडन्स. आपण पहिला एव्हिडन्स जरी हे पानं वेगवेगळ्या झाडांचे पण त्यांचं व्हेरिएशन पानांच्या शिरा वगैरे याच्यात फरक आहे का नाही. दॅट इज द एक्सटर्नल और मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स ऑफ द इव्होल्यूशन. नाउ नेक्स्ट एव्हिडन्स वी सी अबाउट द एनाटॉमिकल एव्हिडन्स. एनाटॉमिकल म्हणजे काय त्याला आपण एनाटॉमी म्हणजे इंटरनल स्टडी ऑफ बॉडी. एनाटॉमी म्हणजे काय आहे इंटरनल स्टडी ऑफ द बॉडी. आपण एक्सटर्नली पाहू शकतो हात कसा आहे पाय कसा आहे बट व्हॉट अबाउट द इंटरनल. आता इथं आपण पाहतोय हे इंटरनल स्ट्रक्चर आहे. इथं ह्यूमन हँड, ऑक्सफोर्ड लेग, फ्लिपर ऑफ वेस्ट अँड मेटाजिम ऑफ पॅड. All organs are having different organisms and functioning of all organs in different organism is different. प्रत्येकामध्ये याचं फंक्शन कसं आहे वेगवेगळं आहे. पण इथं सारखेपणा काय दिसतोय तुम्हाला. सारखेपणा काय दिसतोय द स्ट्रक्चर ऑफ द बोन्स. या बोन्सची जी मांडणी आहे इंटरनली ती कशी आहे सर्वांमध्ये सारखीच आहे. हात आपल्याला उचलण्यासाठी कामाला येतो, पाय ऑक्सला कशासाठी चालण्यासाठी, वेल फ्लिपर कशासाठी कामाला येतो पोहण्यासाठी, and hand like it पॅटेजियम हा बॅटला कशासाठी कामाला येतो उडण्यासाठी. But there is similarities. From this we can conclude that all having the common ancestor. Now third is the vestigial organ. Third evidence of the evolution is the vestigial organ. कशा प्रकारे आहे वेस्टिजियल म्हणजे काय अवशेषांके. वेस्टिजियल म्हणजे काय अवशेषांके जे की आजही आपलं इव्होल्यूशन चालू आहे. आजही आपलं इव्होल्यूशन चालू आहे. मग कशा प्रकारे वेस्टिजियल अर्थ युजलेस ऑर्गन्स. युजलेस ऑर्गन्स वी सी अबाउट दॅट. इथे काय दिसते आपल्याला देयर आर डिफरंट सिस्टम्स इन ह्यूमन बॉडी. सर्क्युलेटरी सिस्टम, that is digestive system, that is excretion system, that is respiration system in human body. Now how it is working? प्रत्येक organ प्रत्येक system मध्ये काम करतो का नाही. there is only coordination. So these systems coordinate with each other. How these organs are performed? प्रत्येक system मध्ये भाग घेणारे organ कसे आहेत वेगवेगळे आहेत. For example, this is which system?
system that is related to our brain. Okay, brain is the controller of our body. Now this is which abdominal, पोटाच्या खालचा भाग आपला, त्याच्यामध्ये हे काय आहे? ओके, नाउ नेक्स्ट सिस्टीम, या प्रकारचे वेगवेगळे ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये आहेत आणि ते वर्किंग मध्ये आहेत. ओके, मग असे काही मग सगळेच ऑर्गन वर्किंग मध्ये आहेत का? आपल्या शरीरात प्रेझेंट असलेले सगळेच ऑर्गन आहेत का वर्किंग मध्ये? अवयव नाही. मग काही युजलेस आहेत, बट दॅट आर रिमेन इन आवर बॉडी टुडे असो. आज सुद्धा ते आपल्या शरीरामध्ये आहे. दिस इज द कंट्रोल. हे काय दाखवते? ब्रेनचा कंट्रोल कशा प्रकारे आपल्या शरीरावर प्रत्येक पार्टवर आहे याप्रमाणे. आणि कोऑर्डिनेशन हे आपल्या शरीरामध्ये व्यवस्थितपणे होतं. दिस इज व्हॉट सर्क्युलेशन ऑफ ब्लड. दिस इज व्हॉट सर्क्युलेशन ऑफ द ब्लड. कशा प्रकारे हार्ट. दिस इज व्हिच सिस्टम? रेस्पिरेटरी सिस्टम, that is inhalation and exhalation. And this is which excretion. किडनी काय काम करते? किडनी आपल्या शरीरात